आपल्या घरचा स्वादमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. स्वाद घरच्या चवीचा आणि आपुलकीचा. आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचा सार. तुम्ही त्याच्यामध्ये मच्छी टाकलात तर तो मच्छीचा रस्सा होईल, आणि जर विदाऊट मच्छी केलात तर व्हेजवाले टोमॅटोचा सार म्हणून खाऊ शकतात. सो टोमॅटोच्या सारसाठी सगळ्यात पहिलं आपल्याला लागणार आहे थोडेसे धणे. त्याच्यानंतर मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या, एक संकेश्वरी आणि एक बेडगी. सो 5 संकेश्वरी 5 बेडगी मिरच्या लागतील आपल्याला. त्यांना भिजत ठेवायचं एक 10-15 मिनटं. त्यानंतर हे सगळं, हे जे आपण भिजत घातलंय ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याला ग्राइंड करायचं, जेणेकरून आपली एक पेस्ट तयार होईल जी आपल्याला फोडणीला वापरायला येईल. आपलं वाटण एकदम मस्त रेडी आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. सो फोडणीसाठी आपल्याला फक्त लागणार आहे कढीपत्ता आणि मोहरी. टोपामध्ये थोडंसं तेल घ्यायचं झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी लावणार आहोत. आपण कढीपत्ता टाकूया. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे जे वाटण आपण बनवलं आहे त्याला आता थोडा वेळ हलवून घ्यायचं. जोपर्यंत त्याला थोडं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण त्याला थोडं हलवत राहणार आहोत. पण जेव्हा वाटण ग्राइंड करायला घेतलेलं तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकलेलं. सो आता आपण अंदाजाने आपल्याला जेवढं रश्श्याला हे लागणार आहे मीठ ते आपण टाकून घेऊया. मी 3 लोकांचा रस्सा बनवते, त्या हिशोबाने मी मीठ टाकते. तर आपल्या ह्या वाटणाला थोडा तेल सुटत आलंय. सो आपण त्याच्यामध्ये आपल्या अंदाजाने आता पाणी टाकून घ्यायचं. तर मी ते माझ्या अंदाजाने पाणी टाकत आहे. जेवढं मला 3 लोकांच्या रश्श्यासाठी लागणार आहे तेवढं पाणी मी टाकत आहे. सो जेणेकरून रस्सा जास्त पातळ पण होणार नाही. आता ह्याला उकळी येईपर्यंत असंच गॅसवरती ठेवून द्यायचं. उकळी आली की तुमचा रस्सा रेडी. तर तुम्ही मच्छीसाठी बनवत असाल तर याच्यामध्ये तुम्ही प्रॉन्स किंवा पापलेट किंवा कोणतीही मच्छी जी तुमच्याकडे असेल ती याच्यामध्ये टाकून ह्याला मच्छीच्या रश्श्यामध्ये कन्वर्ट करू शकता. बट आज मी व्हेजच बनवते, त्यामुळे आज आपला मेन्यू आहे टोमॅटोचा रस्सा, झणझणीत आणि रुचकर.